लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे अशी माहिती मिळते। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा आज 28 मे गुरुवार 100% घोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना अख्खा मे महिना आता संपत आलेला आहे। मे महिना संपत आल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23 हप्ता 1500 रुपयाप्रमाणे आजपासून जमा करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले होते। कारण कालच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 3700 कोटींचा निधी या 10 बँकांमध्ये पाठवण्यात आलेला होता। आता या 10 बँकांच्या माध्यमातून खटाघाट या 12 जिल्ह्यामधील 45 लाख बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 रुपये जमा करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, लाडके बहिणींना आज 28 मे गुरुवार आहे, तर आज सकाळी 7 वाजल्यापासून हे पैसे दुपारी 12 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये जमा होणार होते, परंतु सकाळी सर्व्हर डाऊन असल्यामुळे, तांत्रिक अडचण असल्यामुळे सकाळी हे पैसे आले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींनो, आता दुपारी 12 वाजल्यापासून हे पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। या 12 जिल्ह्यामधील सरासरी 45 लाख बहिणींची मे महिन्याच्या 23 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा, तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा 21 हप्ता, एप्रिल महिन्याचा 22 हप्ता जमा झालेला होता। आता तुम्ही मे महिन्याच्या 23 हप्त्याची चिंता करत होता, तर तुमचे आज खऱ्या अर्थाने मे महिन्याच्या 23 हप्त्याची भरपूर दिवसांची चिंता आणि प्रतीक्षा संपत आहे। कारण तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तुमची मे महिन्याच्या 23 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या 23 हप्त्याची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा, लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज 28 मे गुरुवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 रुपये जमा केले जात आहेत। यासोबत लाडके बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत, तर ते जिल्हे आणि बँका सविस्तर पद्धतीने आता आपण पाहत आहोत। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकांपैकी असेल, तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे लाडके बहिणींनो, तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडके बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या चर्चा आणि अशा प्रकारच्या बातम्या सुरू होत्या। परंतु लाडके बहिणींनो, अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे। कारण मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होती, परंतु लाडक्या बहिणींना यापुढे तुम्हाला वाट पाहायची आणि काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। खटाखट तुमच्या खात्यामध्ये आजपासून हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे। तुमचे मे महिन्याच्या 23 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा, लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या आधी पाहून घ्या। परंतु जिल्हे आणि बँका पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही या प्रमुख 4 पात्रतांमध्ये पात्र ठरायला पाहिजे। जर तुम्ही या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल, तरच तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याच्या 23 हप्त्याचे 1500 रुपये जमा होतील। परंतु जर तुम्ही या ठिकाणी या हप्त्यासाठी पात्र ठरत नसाल, या 4 पात्रतांमध्ये बसत नसाल, तर तुम्हाला पैसे मिळणार नाही। तुम्ही बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 2-3 दिवसांमध्ये जमा होत असतो, परंतु मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता हे दोन्ही हप्ते वेळेवर आलेले नव्हते आणि आता मे महिना संपत आलेला आहे। तरी पण मे महिन्याचे पैसे न मिळाल्यामुळे लाडक्या बहिणींना
नाराज झालेल्या होत्या. लाडक्या बहिणींना वाटत होता की लाडकी बहीण योजना आता सरकारने बंद केलेली आहे, यापुढे आपल्याला पैसे मिळणार नाही. तर अशा प्रकारची चर्चा लाडक्या बहिणींमध्ये सुरू झालेली होती. परंतु आज मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबून थेट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आल्यामुळे आता लाडक्या बहिणी नाराजी ज्या होत्या तर ती लाडक्या बहिणींची नाराजी दूर झालेली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता खटाखट पैसे सुद्धा जमाच होत आहेत. आता बघा, लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजे. तुम्ही महत्त्वाच्या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरायला पाहिजेत. राज्यातील ज्या लाडक्या बहिणी 4 पात्रतांमध्ये पात्र ठरत असतील, राज्यातील ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्यांचीच प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम हे दिलेला शब्द 100% पाळत असतात. तर सध्याच्या स्थितीला फडणवीस साहेबांनी दिलेला शब्द पाळलेला आहे. म्हणजेच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. तुमची मे महिन्याच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा आज मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होते, परंतु यापुढे तुम्हाला वाट पाहण्याची गरज भासणार नाही, कारण तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे सोडायला सुरुवात करण्यात आलेली आहे. तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा, लाडक्या बहिणींना सविस्तर पद्धतीने आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहणार आहोत. परंतु जिल्हे आणि बँकांच्या यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली असायला पाहिजेत. तुम्ही 4 पात्रतांमध्ये पात्र ठरलेले असायला पाहिजेत. राज्यातील ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतांमध्ये पात्र ठरतील, राज्यातील ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 3 कामे केलेली असतील त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि त्या लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही वाट पाहिलेली होते, परंतु यापुढे वाट पाहण्याची गरज भासत नाही, कारण सध्याच्या स्थितीला सरकारकडे पैसे होते, सरकारच्या तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम होती. त्यामुळे लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता आता वेळेवरती सोडला जात आहे. बघा, विचार करायला गेला तर मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता हा वेळेवरती तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता, कारण मागच्या काही दिवसांमध्ये सरकारची तारांबळ सुरू होती, सरकारकडे पैशाची कमतरता होते. त्यामुळे मागच्या काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नव्हते. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर सरकारच्या तिजोरीमध्ये भरगंड पैसा आहे. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये आता हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे. आज या ठिकाणी 28 मे गुरुवार आहे, उद्या 29 मे शुक्रवार आहे आणि परवा दिवशी 30 मे शनिवार आहे. तर एकंदरीत आज गुरुवार, उद्या शुक्रवार आणि परवा दिवशी शनिवार, तर या 3 दिवसांमध्ये राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची मे महिन्याच्या 23 हप्त्याची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना तुम्ही महत्त्वाची 3 कामे केलेली आहेत का? आज सर्व मिळून किती पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत? तुमचे कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवण्यात येणार आहे? तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर माहिती डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत. त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये या ठिकाणी मे महिन्याचे 1500 रुपये जमा झाले पाहिजेत, आपले भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपली पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा, जेणेकरून तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत विचार करायला गेला तर राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब हे दिलेला शब्द 100% पाळत असतात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा दिलेला शब्द पाळत असतात. त्यासोबतच महिला बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम सुद्धा दिलेला शब्द पाळत असतात. बघा, या तिघांनी शब्द दिलेला होता की आम्ही लाडकी बहीण योजना बंद पडून देणार नाही, या लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेवरती जमा होत राहतील. बघा, सध्याच्या स्थितीला प्रत्येक लाडक्या बहिणीला पैसे वाटप सुरू आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना आज पहिल्या टप्प्यामधील
ज्या 12 जिल्ह्यामधील 45 लाख बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया. जर तुमचा जिल्हा या 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु आज खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज सुद्धा भासणार नाही. बघा, लाडक्या बहिणींना आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने ज्या 12 जिल्ह्यांमध्ये आज मे महिन्याचे 1500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा केले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत, तर त्या 12 जिल्ह्यांच्या यादी आणि ज्या 10 बँकेमधून हे पैसे जमा केले जात आहेत, तर त्या 10 बँकांच्या यादी सविस्तर पद्धतीने आता आपण पाहत आहोत. परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट, मे महिन्याचा हप्ता हा सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं होतं, सरकारने तशा पद्धतीने स्पष्टीकरण दिलेले आहे. राज्यातील ज्या लाडक्या बहिणी या 4 पात्रतांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये मे महिन्याचे 1500 रुपये सोडले जात आहेत. परंतु ज्या बहिणी या 4 पात्रतांमध्ये बसत नसतील तर त्यांना पैसे मिळणार नाही. आता बघा, लाडक्या बहिणींना सुरुवातीच्या आपण 4 पात्रता बघून घ्या. परंतु 4 पात्रता पाहण्याच्या अगोदर सर्व मिळून किती पैसे, कोणाला पैसे मिळणार नाहीत, कोणत्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून उपयोग होणार नाही याचीच माहिती आता सांगत आहे. तर बघा, लाडकी बहिणींना सर्व मिळून किती पैसे, तर तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता 3000 रुपये आलेले नसतील तर तुम्हाला मार्च एप्रिलचे 3000 रुपये आणि मे महिन्याचे 1500 असे 4500 रुपये मिळतील. परंतु ज्यांच्या खात्यामध्ये मार्च आणि एप्रिलचे 3000 रुपये जमा झालेले होते त्यांना आता फक्त 1500 रुपये मिळतील. यासोबत लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे सुद्धा लवकरच जमा होणार आहेत आणि गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा लवकरच सोडण्यात येणार आहेत. तर आज 28 मे गुरुवार रोजी राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच परभणी, बीड, अकोला, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, यवतमाळ जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, पुणे शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला यासोबत यवतमाळ जिल्हा, नंदुरबार जिल्हा, नाशिक जिल्हा, नागपूर जिल्हा, तर या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व बहिणींची प्रतीक्षा आता लवकरच संपेल आणि खऱ्या अर्थाने सर्व बहिणींना दिलासा मिळून जाईल. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी आणि चिंता करायची नाही, लवकरच पैसे जमा होणार आहेत.